वस्तुनिष्ठ प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. मानसशास्त्रामध्ये विस्मरणाचा अभ्यास कोणत्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने केला? तर विस्मरणाचा अभ्यास जर्मन मानसशास्त्रज्ञ हर्मन एबिंगहाऊस यांनी केला. त्यांनीच विस्मरणाचा वक्र आणि पुनरावृत्तीचा नियम मांडला. त्यानंतरचा प्रश्न आहे, गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी केली? तर गरजांची श्रेणीबद्ध रचना अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मास्लो यांनी केली. यांनाच मास्लोची गरजांची पिरॅमिड असेही म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्पियरमन यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर स्पियरमॅन यांनी द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. स्पियरमन यांनी द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. या सिद्धांताचे दोन प्रमुख घटक आहेत, जी घटक, एस घटक. जी घटक मध्ये सर्व क्रियांमध्ये समान असणारी सर्वसाधारण बुद्धिमत्ता आणि एस घटकामध्ये एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सुरुवातीस कोणी मांडली? तर भावनिक बुद्धिमत्ता, मानसशास्त्रामध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सुरुवातीला पीटर सॅलिव्हो यांनी आणि जॉन मेयर यांनी 1990 मध्ये मांडली. कोणी? पीटर सॅलिव्हो आणि जॉन मेयर. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना पीटर सॅलिव्हो आणि जॉन मेयर यांनी मांडली. नंतर ही संकल्पना डॅनियल गोलेमन यांनी मांडली. त्यानंतरचा प्रश्न आहे, बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र सांगा. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय आहे बघा. IQ बरोबर मानसवय भागिले काल्पनिक वय गुणिले 100. बघा, IQ बरोबर मानसवय छेदस्थानी काल्पनिक वय गुणिले 100 हे आहे बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र मानसशास्त्रामध्ये. धन्यवाद.